मी उज्ज्वला बैसाने. येस मराठी न्यूजमध्ये आपलं स्वागत. आता पाहूया एक स्पेशल रिपोर्ट. मुख्यमंत्री सहायता निधीच्या मदतीमुळे एका 3 दिवसाच्या बालकास मिळाले जीवनदान. सदरील घटना बारामती तालुक्यातील कराडी गावामधील आहे. येथील रहिवासी असणारे रवींद्र जाधव यांच्या अवघ्या 3 दिवसाच्या बाळावरती पुण्यामधील KM हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. सदरील उपचारासाठी त्यांना आर्थिक मदतीची गरज होती, तसेच त्यांची आर्थिक परिस्थितीही बेताची होती. म्हणून सदरील बाळाच्या वडिलांनी बारामती येथील वैद्यकीय मदत कक्षाचे पुणे जिल्हा समन्वयक श्री सतीश गावडे यांच्याशी संपर्क साधला असता अवघ्या 6 दिवसांमध्ये सदरील बाळाच्या उपचाराला आर्थिक मदत मिळवून दिली आहे. रुग्णसेवा हीच ईश्वर सेवा या ब्रीदवाक्याचा प्रत्यय खरोखर आज रोजी आला आहे. सतीश गावडे हे स्वतः पेशाने डॉक्टर असल्याने तसेच त्यांना समाजकार्याची आवड असल्यामुळे त्यांनी या कामाची सुरुवात कोरोना काळापासून केलेली आहे आणि असंख्य पेशंटला मुख्यमंत्री सहायता निधीतून आर्थिक वैद्यकीय मदत मिळवून दिलेली आहे. मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीची सुरुवात ही त्यावेळेचे मुख्यमंत्री असणारे देवेंद्र फडणवीस यांनी सुरू केली होती. त्यांच्या पावलावरती पाऊल ठेवून आत्ताचे मुख्यमंत्री असणारे श्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून असंख्य गरीब रुग्णांची वेळेत आर्थिक मदत झाल्याने त्यांचे प्राण वाचले आहेत. या कामी विशेष असे सहकार्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, डॉक्टर श्रीकांत शिंदे, मुख्यमंत्री कार्यालयाचे OSD मंगेश चिवटे, मुख्यमंत्री कार्यालयाचे कक्षप्रमुख श्रीराम राऊत, तसेच ॲडव्होकेट गुलाबराव गावडे, पप्पू माने आणि वैद्यकीय मदत कक्ष पुणे जिल्हा समन्वयक सतीश गावडे यांचे लाभलेले आहे. तरी वरील वैद्यकीय मदत कक्षाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचे पेशंटच्या नातेवाईकांनी आभार मानले आहे. नमस्कार, मी सतीश महादेव गावडे, शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष पुणे जिल्हा समन्वयक. दिनांक 15/5/2024 रोजी मी संपर्क कार्यालय शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष रचना मार्केट बारामती येथे ऑफिस उघडून काय पेशंट संदर्भात माहिती देत होतो. त्यामध्येच मला एक फोन आला महिला हॉस्पिटल बारामती येथून की नुकतंच बाळ जन्मलं आणि त्याला लघवी होत नव्हती. त्याची तपासणी केली असता त्याला किडनीचा प्रॉब्लेम निघाला. ते पेशंटचे नाव बेबी आकांक्षा जाधव बारामती हे माझ्याकडं संपर्क कार्यालयामध्ये आले. मी त्यांनी सांगितलं अशा असा आम्हाला पेशंटला पुण्याला न्यायला सांगितले. त्यांना मी एकच धीर दिला, तुम्ही बिलकुल घाबरू नका. याच कामासाठी आदरणीय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदेसाहेब आणि मुख्यमंत्री कार्यालयाचे विशेष कार्यकारी अधिकारी श्री आमचे गुरुवर्य मंगेशजी चिवटे सर आणि मुख्यमंत्री कार्यालयाचे कक्षप्रमुख राम हरी राऊत सर एक खंबीर आहेत. तुम्ही फक्त मला उत्पन्नाचा दाखला, बाकीचे सर्व कागदपत्र जमा करा, तुम्हाला मी लागलीच ताबडतोब व तात्काळ पाठपुरावा करून मदत मिळवून देतो. त्यांनी माझ्याकडे सर्व कागदपत्र दिली. तर त्यांना पुण्याच्या KM हॉस्पिटलमध्ये त्या बाळाला ॲडमिट केलं. त्याच्यावर तिथं किडनीच्या ह्याच्यावरती अतिशय उत्कृष्टपणे सर्जरी झाली. आता ती बाळ एकदम व्यवस्थित आहे. त्यानंतर आम्ही सर्व पाठपुरा मुख्यमंत्री सहायता कक्षाकडे केला असता तेथील सहाय्यक आदरणीय श्री रवी सर, आदरणीय श्री स्वरूपजी काकडे सर, आदरणीय डॉक्टर निलेशजी देशमुख सर व सौ दीपाली मॅडम यांच्याकडे मी त्या पेशंट संदर्भात सर्व पाठपुरावा केला. त्यांनी लागलीच सर्व कागदपत्र तपासून अवघ्या 5 दिवसामध्ये जवळजवळ 50,000 रुपयाची मदत त्या बाळाला दिली. त्या बाळाला दिल्यामुळे खरोखरच मी मुख्यमंत्री आदरणीय श्री मंगेशजी चिवटे सर, राम हरी राऊत व तेथील मुख्यमंत्री सहायता कक्षाच्या सर्व स्टाफचं अभिनंदन करतो. कारण त्यांच्यामुळं या छोट्याशा चिमुकल्या बाळाला पूर्ण जन्म झाला. त्याबद्दल मी सर्वांचं अभिनंदन करतो. नमस्कार. आमच्या बाळाला जी मदत मिळालेली आहे त्यामुळं आदरणीय मुख्यमंत्री एकनाथजीरावजी शिंदे साहेब आणि आदरणीय मंगेशजी चिवटे साहेब यांचा मी खरंच अभिमान मानतो. तसेच आदरणीय राम राऊत सर यांचे देखील मी त्यांचे आभार मानतो. यांच्यामुळे आमच्या बाळाला अवघ्या 5 दिवसात जीवदान 50,000ची मदत मिळाली. त्याच्यामुळे 50,000ची मदत मिळाली. मला वाटते की असे मुख्यमंत्री महाराष्ट्राला कायमस्वरूपी पाहिजे. मी सर्वांचे धन्यवाद अभिनंदन. खास करून बारामतीचे सतीश गावडे हे जे
कायमस्वरूपी आणि गोरगरिबांना गोरगरिबांना मदत करतात, त्यांचे त्यांचे बी मी धन्यवाद करतो. जय असंच त्यांचं कार्य पुढे चालू राहावं याचे मी धन्यवाद. अशा प्रकारच्या ताज्या घडामोडींसाठी येस मराठी न्यूज यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि बघत रहा येस मराठी न्यूज.